सो हाय हॅलो एव्हरीवन. हा एका मुलीचाच मेसेज आहे, ऑन व्हॉट्सअप आहे. ओके, सो ऐक ना शुभ, मला काहीतरी विचारायचं आहे रे. माझा बॉयफ्रेंड आहे, आमच्या रिलेशनला 5 वर्ष झाली आहेत. तर तो ना माझ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्षच देत नाही रे. खूप हर्ट करतो. म्हणजे मी काल त्याच्यासाठी त्याला आवडता तो ड्रेस खूप दिवसांनी घालून गेले आणि त्यांनी माझ्याकडे बघून पण नाही, वेगळं बघून पण काही वेगळं बोललं नाही. फक्त म्हणत होता, तू पागल झाली का, असं तसं. म्हणजे मी विचार केला होता मला बोलेल, छान दिसेल, तरी काहीच नाही बोलला. मी खूप हर्ट झाले. मी रडायला लागले तर तो म्हणतो छोट्या छोट्या गोष्टींवरून रडते. सांगणार आहे मी काय करू, कसं करू. असं असतं का की नातं जुनं झाल्यावर प्रेम ओढ कमी होते, पण माझ्यात असं काही बसलं नाही. आणि आम्ही 1-2 महिन्यातून एकदा भेटतो, तो जवळ राहत नाही. ओके ओके, सो हे बघ, एक काम कर. हे बघ, असं नाही आहे की प्रेम जुनं झाल्याच्या नंतर म्हणजे रिलेशन जेव्हा जुनं होते, नातं जुनं झाल्याच्या नंतर प्रेम अँड ओढ वगैरे हे कमी होते, असं काही नसते. म्हणजे लाईक 100मधून आता असं झालं आहे, लिटरली आता असं झालं आहे, आता मी म्हणणार की हो म्हणून. कारण आता 100मधून 80% रिलेशनशिप अशा असतात. 80 का गं, 90% पकड ना, 95% पण पकड, काय प्रॉब्लेम नाही आहे. 95% रिलेशनशिप अशा असतात की ज्यात जसे जसे दिवस म्हणजे निघत चालले, म्हणजे आता आज 1 महिना झाला रिलेशनशिपला अँड उद्या 1 वर्ष होत आहे. तर 1 महिन्यामधला जो रोमॅन्स असणार आहे तो एका वर्षामध्ये नसणार आहे, आफ्टर 1 इयरचा नसणार आहे. आफ्टर 1 इयर असणार आहे की एक काय आहे का तुझं, चालू झाला का तुझं लगेच, थांब ना, काय मला थांब ना, शांत बसू दे ना, का मला रोमॅन्स करत असते का तू. हे काय कुठं पण हात लावणे अँड ऑल. प्लीज डोंट डू दिस, प्लीज स्टॉप दिस, हां, प्लीज प्लीज प्लीज. अशा भाषामध्ये तो बोलणार का, कारण कुठं ना कुठं तरी म्हणतात ना, आपण मनापासून ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना, खरंच त्या व्यक्तीसोबत आपण अख्खा लाईफ रोमॅन्स करतो, अख्खी लाईफ. का, कारण आपण मनापासून प्रेम करतो. आणि आपल्या मनापासून प्रेम करण्याचा अर्थ म्हणजे आपल्या मनात, डोक्यात, आपल्या हृदयात फक्त एकच व्यक्ती जगत आहे. आपल्या हृदयात, आपल्या डोक्यात, मनात 10 किंवा 1760 व्यक्ती नाही आहेत, ज्या आपला रोमॅन्स 1760 लोकांमध्ये डिवाईड होणार आहे आणि ह्याला थोडंसं त्याला थोडंसं असं होणार आहे. आपल्या मनात जेव्हा एकच व्यक्ती असतो तर तो रोमॅन्स, तो आपल्या रिलेशनशिपमधला जो स्पार्क असतो तो कधीच तो कमी नाही होत. का, कारण आपल्या मनातच एक व्यक्ती आहे. मग त्या एका व्यक्तीला जाणार ना. आपल्यामध्ये जेवढा रोमॅन्स, जेवढा आपली हॅपीनेस, सॅडनेस, जे काही आहे, आपली जे पण काही असेल, ते सगळी त्या व्यक्तीला जाणार. का, कारण आपल्या मनात तोच एक व्यक्ती आहे ना, म्हणून. पण तुझ्या बॉयफ्रेंडचा आणि तुझा रिलेशनशिपला 5 वर्ष झाले आणि कुठं ना कुठं तरी त्याला त्या सगळ्या गोष्टी इरिटेट होत आहेत. आणि इरिटेट तेव्हा होते जेव्हा आपल्या मनापासून त्या गोष्टी, फिलिंग्स ज्या असतात आधीच्या, त्या मेलेल्या असतात. लाईक लिटरली डेड झालेल्या असतात. डेड म्हणजे लाईक मनात फिलिंगच नसणे, अशा टाईपमध्ये काहीतरी झालं आहे. म्हणून त्या मुलाने त्या दिवशी काही रिॲक्ट पण नाही केलं ना, त्या दिवशी काही केलं. ठीक आहे. अँड तुझ्या रडण्याचा पण त्याला काही फरक नाही पडला, कारण त्याच्या मनात तुझ्याबद्दल आता तेवढी स्ट्रॉंग फिलिंग नाही आहे, जेवढी स्ट्रॉंग फिलिंग तुम्ही भेटल्याच्या 1 महिन्यामध्ये होती. आता लिटरली 5 वर्ष म्हणजे खूप झालं आहे. अँड रिलेशनशिपमध्ये आल्याच्यानंतर मुलींचं कसं असतं माहिती आहे का, अँड मुलांचं पण, हे झालं ना 1 वर्ष, चल ना आपण फिजिकल होऊ. हे झालं ना 2 वर्ष, चल ना आपण फिजिकल होऊ. हे झालं ना तर 6 महिने, चल ना आपण फिजिकल होऊ. अँड लिटरली कुठं ना कुठंतरी हात टच करता करता, इकडे तिकडे करता करता तो त्यांचा रोमॅन्स वाढतो त्यांच्यामधला. अँड देन लिटरली मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बेबी प्लीज ना, असं तसं म्हणून त्या मुलीला कन्व्हिन्स करून घेऊन जातात कुठंतरी आणि ते करतात जे नव्हतं करायला पाहिजे. मग त्या गोष्टीमुळे काय होते माहिती आहे का, मुलीच्या मनातले जे फिलिंग्स असतात ना त्या पुन्हा स्ट्रॉंग होतात. मुलीच्या मनामध्ये ज्या फिलिंग्स असतात त्या मुलाला घेऊन पुन्हा स्ट्रॉंग होतात आणि मुलगी परत फिजिकली अटॅच होते त्या मुलासोबत. इमोशनली ऑलरेडी कनेक्टेड झाली आहे, अटॅच झाली आहे, बट पुन्हा ती कुठंतरी फिजिकली पण अटॅच होणार त्या मुलाला. अँड देन व्हॉट, एंड ऑफ द डे काय होणार आहे, त्या मुलाचा जो रोमॅन्स असणार आहे तो रोमॅन्स कमी कमी होत असणार आहे. का, कारण त्याच्या मनामध्ये फक्त एकच व्यक्ती नाही तर 10 मुली फिरत असणार ना, म्हणून. पण जर खरंच एक व्यक्ती फिरत असणार त्या मुलाच्या मनात, आणि ती व्यक्ती एक म्हणजे तीच असणार ज्या मुलीसोबत त्याने ते सगळं केलं, तर तो मुलगा पण त्या मुलीला कधी सोडणार नाही. आणि त्या मुलाच्या मनात पण त्या फिजिकल एक अटॅचमेंट, एक अट्रॅक्शन, एक कनेक्शन, बॉन्ड फॉर्म होणार त्या मुलाच्या मनात त्या मुलीला घेऊन. ओके, सो मला वाटते की तुझ्या बॉयफ्रेंडच्या मनात आता काही नाही राहिलं तुझ्याबद्दल, म्हणून तो इनडायरेक्टली तुला असा इग्नोर करत आहे. आणि
5 वर्षाचे रिलेशनशिप आहे, सो असं डायरेक्ट ब्रेकअप नाही करू शकत. म्हणून तो ह्या सगळ्या गोष्टींद्वारे तुला कुठेतरी असा इन्सिक्युअर अनसेफ फील करवत आहे, जेणेकरून तुला असा अनकम्फर्टेबल फील झालं, तुला वाटायला पाहिजे की हां माझ्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, तर मला मूव ऑन करून घेतलेलं पाहिजे किंवा मग तू ब्रेकअप केलेलं पाहिजे, असं काहीतरी विचार त्या डोक्यात चालू आहे. म्हणून तो तुला इग्नोर करून ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. दॅट्स इट. ओके, सो नेक्स्ट मेसेज आहे ऑन व्हॉट्सअप, एका मुलीचंच आहे. सो विथाऊट एनी रिलेशनशिप, मी तुम्हाला आधीच सर्वांना बोललो होतो की रिलेशनशिप असताना पण तुम्ही फिजिकल व्हायचं नाही, रोमॅन्स करायचा नाही, काहीच नाही करायचं. जस्ट जे काही आहे हग अँड किस नॉर्मल असते ते करायचं, बाकी काही नका करू. बट इथे काय झालं आहे, विथाऊट एनी रिलेशनशिप, त्या मुलाचा बड्डे होता, त्या मुलीच्या मनामध्ये त्या मुलाबद्दल फिलिंग्स होत्या, ते दोघं ऑन मेसेजेस बोलायचे, पण ती त्याला कधी सांगितली नव्हती, त्याला प्रपोज केली नव्हती. बट लिटरली तिने त्याच्या बड्डेच्या दिवशी त्याला प्रपोज केलं. अँड दोघे पण, तो हो बोलला की नाही बोलला आय डोंट नो, पण हां मग दोघे पण क्लोज झाले खूप विथाऊट एनी रिलेशनशिप. त्याच्या बड्डेच्या दिवशी ती त्याच्यासोबत, म्हणजे दोघे पण खूप क्लोज झाले. अँड आय थिंक ते सगळं झालं असेल ऑब्व्हियसली. मग इट इज ऑब्वियस, मुलीकडून जेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात, म्हणजे जेव्हा एक मुलगी म्हणून जेव्हा फिजिकल वगैरे होते ती एका मुलासोबत, तर त्याच्याबद्दल तिच्या मनात खूप स्ट्रॉंग फिलिंग येतात. मग ते आधीच्यापेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग, लाईक 100% डबल असतात. ओके, सो तो मुलगा कुठं ना कुठंतरी, लाईक आता तो मुलगा आहे अँड इट इज ऑब्वियसली तो असाच विचार करणार ना की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहिती आहे का, अरे हां तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंच नाही वाटते मी, हो ना, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खूप इझिली भेटते ना, आपल्याला त्या गोष्टीची किंमतच नसते. आता फॉर एक्झाम्पल, जर मला 20,000चा फोन हवा असेल आणि जर मी बोललो माझ्या घरच्यांकडे, मला लगेच दुसऱ्या दिवशी जर घेऊन दिले ना, मला त्या फोनची काही किंमतच नसणार आहे. पण तेच जर मी आज बोललो अँड आजपासून म्हणजे एका महिन्याच्या नंतर जर मला तो फोन भेटला, लिटरली मला त्या फोनची खूप जास्त किंमत असणार आहे. का? कारण मला तो खूप वेळानंतर भेटला आहे. आणि म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता आहे, तर तो जेवढा गोड असतो ना, तेवढीच त्याची किंमत पण तेवढीच जास्त गोड असते आपल्याला. सो ह्या टाईपमध्ये झाला आहे. आणि त्या मुलाला ते सगळं भेटलं जे रिलेशनशिपमध्ये पण मुलाला नाही भेटत. अँड लिटरली त्याच्या मनामध्ये आता काही फिलिंग्स नाही आहेत ना, इट इज ऑब्वियस त्याच्या मनात आधी पण फिलिंग्स नव्हत्या. तू मला हेच विचारताय ना तुझ्या मेसेजमध्ये की तो मुलगा मला कुठेतरी लाईक किंवा लव करतो की नाही. अँड तो मुलगा म्हणजे आता प्रॉब्लेम सांगतो मी मुलीचा काय होता. विदाऊट एनी रिलेशनशिप बड्डेच्या दिवशी ते एकमेकांसोबत केले असणार, वॉट एव्हर इट इज. अँड देन काही दिवसानंतर तो स्टडीला बाहेर गेला. अँड जाताना एकच बोलला होता मुलीला की मी तुझ्यासाठी चाललो आहे अँड तुला मी सरप्राईज देणार आहे, सो वेट कर. मग मुलगी म्हटली की काय असणार आहे सरप्राईज. तर म्हणे मुलगा की असणार काहीतरी चांगलंच असणार, देतो मी नंतर, सरप्राईज आहे, वेट कर. मग मुलगा चालला गेला. अँड जेव्हा तो परत आला आता, तर तो परत आल्याच्यानंतर तो आता हिला इग्नोर पण करतो आहे आणि भेटायला पण म्हणजे भेटायला पण नाही बोलत आणि इग्नोर करतो आहे. अँड तो काय लाईक अँड तो भेटायला पण नाही बोलत आणि इग्नोर पण करतो आणि बोलणंसुद्धा खूप कमी केलं आहे त्याने. का? कारण त्याला तुझी काही किंमत नाही आहे. कारण तू त्या गोष्टी केली ज्या गोष्टी तुला नव्हत्या करायला पाहिजे. फिलिंग्स इमोशन्स कंट्रोल नाही होत आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये, त्या झोनमध्ये गेल्याच्यानंतर. बट वी हॅव टू ना, आपल्याला करायला पाहिजे आपल्या स्वतःसाठी. एक मुलगी म्हणून तरी ॲटलिस्ट तुला करायला पाहिजे. एक मुलगा म्हणून नाहीच करणार समोरचा व्यक्ती, कारण त्याला एव्हरीवन लाईक सर्वांनाच ते हवं असते ना. सो म्हणून ते नाही करत मुलं. रिलेशनशिपमध्ये मुलगा करत का, तो तर रिलेशनशिपमध्ये पण नव्हता, मग तो का करणार, असं झालं ते. सो तू रिलेशनशिपमध्ये पण नव्हती, काही नाही, तुझ्या मनात फक्त आणि फक्त त्याच्याबद्दल फिलिंग्स होत्या म्हणून तू क्लोज केली. बट हे पूर्णपणे चुकलं तुझं. का? कारण तू विथाऊट एनी रिलेशनशिप त्याच्यासोबत केली ज्या गोष्टी अनएक्सपेक्टेड आहेत. ठीक आहे, रिलेशनशिपमध्ये असताना पण मी नका करू असं बोलतो सजेशन देताना. अँड लिटरली तू त्या सगळ्या गोष्टी केली जेव्हा की तू रिलेशनशिपमध्ये पण नाही आहेस. मग तुला ह्या सगळ्या गोष्टींची आता काय म्हणते परतफेड करावी लागेल. आणि ते कशी, तर ते अशी की तुला तुझ्या लाईफमध्ये मूव्ह ऑन करावं लागेल, त्या मुलाला विसरावं लागेल, त्या मुलासोबत कॉन्टॅक्ट बंद करावं लागेल, त्याच्यासोबत बोलणं बंद करावं लागेल. कारण आज तू त्याच्यासोबत ह्यासाठी आहेस कारण तुला त्याच्यावर प्रेम आहे, पण त्या मुलाच्या मनात तुझ्याबद्दल काही एक फिलिंग नाही आहे. आणि होऊ शकते तर तुम्ही भेटला कधी पण, अँड जर तुझ्या
जे परत तुझ्या जर क्लोज झाला अँड परत ते जर झालं, तुझं प्रेम पुन्हा वाढणार आहे, पुन्हा तुझ्या मनातल्या फिलिंग्स पुन्हा स्ट्रॉंग होतील, पण त्याच्या मनातून तो पूर्णपणे उतरून जाणार का? कारण त्याला त्या सगळ्या गोष्टी खूप इझिली भेटत आहेत. आपल्याला एखादी गोष्ट इझिली भेटत असताना आपण कधीच त्या वस्तूची किंमत करत नाही. इवन तुला पण जर एखादा कोणती गोष्ट तू खायला मागितली अँड तुला जर ते लिटरली भेटलं तेव्हाच्या तेव्हाच, आता तुला जर म्हटलं की तुला आईस्क्रीम हवी आहे आणि तुझी मम्मी जर जाऊन लगेच आईस्क्रीम घेऊन येईल तुझ्यासाठी, तर तुला त्या आईस्क्रीमची किंमत नसणार. पण तेच जर तू सकाळी बोलली आणि संध्याकाळी जर आईस्क्रीम आले, तर तू त्याच खूप मोठ्या अशा एक्साइटमेंटमध्ये ती आईस्क्रीम एन्जॉय करणार तू, हो ना? सो हा फरक आहे. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड अँड जस्ट मूव ऑन कर आपल्या लाईफमध्ये. दॅट्स इट. इझी नसेल, पण तुला त्रास होईल, पण तुला करावं लागेल. तुला करावं लागेल, कारण तुझी पर्सनल लाईफ आहे, तुझी स्वतःची एक लाईफ आहे कुठंतरी. सो यू हॅव टू.